नमस्कार. एकत्र कुटुंब पद्धती हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत, मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे, वेळेची बचत होते, प्रेमात वाढ होते, प्रेम वाढते. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे वेळेची बचत होते, वेळ वाचते. जी कामे आपल्याला विभक्त कुटुंब पद्धतीमुळे वेगळ्या प्रकारे करावी लागतात, ती कामे करण्यासाठी जास्त वेळ लागतो. कारण ती कामे एकाच माणसाला करावी लागतात. विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे ती सर्व कामे एकाच माणसाला करावी लागतात आणि ती कामे करताना त्यात जास्तीत जास्त वेळ जातो. त्याला वेळ फार लागतो, कारण सर्व कामे तरी एकदाच होत नाहीत, एका एका टप्प्याने करावे लागतात. कोणतंही काम असो, शेतीचं काम असो, या किराणा आणण्याचं काम असो, या शैक्षणिक काम असो, या कोणतंही काम असो, विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये सर्व कामे एकाच व्यक्तीला करावी लागतात आणि त्यामुळे फार वेळ लागतो आणि ती कामेसुद्धा चांगली होत नाहीत, बरोबर होत नाहीत, व्यवस्थित होत नाही. कारण वेळच पुरी होत नाही आणि वेळ न पुरल्यामुळे ती कामे बरोबर होत नाहीत, व्यवस्थित होत नाही, म्हणून फार वेळ लागतो. परंतु एकत्र कुटुंब पद्धतीमुळे ती कामे फार लवकर होतात. कारण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये अनेक माणसं असतात आणि ती माणसे एक एक काम करू शकतात. शैक्षणिक काम एखादी व्यक्ती करल, शेतीतलं काम एखादी व्यक्ती करल, त्याच्यानंतर किराणा आणण्याचं काम दुसरी व्यक्ती करल. पण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जेवढा फायदा आहे तेवढा विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये फायदा नाही. म्हणून एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वेळेची बचत होते, म्हणजे वेळ वाया जात नाही, वेळेवर सर्व कामे होतात आणि वेळेवर कामे झाल्यामुळे आपल्याला नफा होतो आणि आपलं जीवन सुंदर होते, रंगमय होते आणि आपल्या सर्व कामामध्ये सुधारणा होते. म्हणून एकत्र कुटुंब पद्धतीचा फायदा हा भरपूर आहे, खूप आहे. म्हणून एकत्र कुटुंब पद्धती असली पाहिजे, विभक्त कुटुंब पद्धती असू नये. कारण विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आपला तोटा आहे, आपला नाश आहे आणि आपल्या वेळेचा खराबा आहे, तसेच आपल्या सर्व कामाचा खराबा आहे. म्हणून एकत्र कुटुंब पद्धती असली पाहिजे. म्हणून एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्त्व ओळखा, जाणा. तिचं महत्त्व अगाध आहे, अपार आहे. कारण एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कमी वेळ लागतो आणि सर्व कामे सुरळीत चांगल्या रीतीने एकदम छान होतात. म्हणून एकत्र कुटुंब पद्धती ही फायद्याची आहे, तोट्याची नाही. म्हणून एकत्र कुटुंब पद्धती असली पाहिजे, कारण त्यात वेळेची बचत होते. कारण जी कामे आपल्याला विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये अनेक प्रकारे करावी लागतात, त्यासाठी वेळ जातो. परंतु एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ही सर्व कामे एकदाच होतात. कारण याच्यात एक व्यक्ती करत नाही, तर याच्यात अनेक व्यक्ती असतात आणि म्हणून कारण एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे भावाचं नातं चांगलं राहतं, संबंध चांगले राहतात आणि म्हणून ते भाऊ मिळून हे सर्व कामे करतात. कारण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सर्व मिळून एकत्र राहतात, भाऊ मिळून एकत्र राहतात. त्यामुळे हे भाऊ ज्याला त्याला जबाबदारी दिलेली असते आणि ती आपली जबाबदारी पार पाडतो. एका भावाला समजा शैक्षणिक काम दिलेलं असेल, एका भावाला शेतीचं काम दिलेलं असेल किंवा दुसऱ्याला किराणा आणण्याचं काम दिलेलं असेल, अशा प्रकारे म्हणजे सर्व कामे एकदाच होतात आणि ती सुरळीत होतात, चांगली होतात, नीट होतात, व्यवस्थित होतात. म्हणून हा फायदा एकत्र कुटुंब पद्धतीचा आहे. आणि सर्व कामे एकदा झाल्यामुळे, चांगली झाल्यामुळे, नीट झाल्यामुळे, व्यवस्थित झाल्यामुळे आपली वेळ तर वाचते, तर आपलं नुकसानही होत नाही, आपला तोटाही होत नाही, आपला फायदा होतो. आणि प्रत्येकाने चांगल्या रीतीने प्रत्येकाने एक एक काम केल्यामुळे ती कामे नीट होतात, व्यवस्थित होतात, त्याच्यात घाई होत नाही, गडबड होत नाही, धांदल होत नाही आणि ती पद्धतशीररित्या व्यवस्थितरित्या कामे होतात आणि त्यामुळे त्याच्यात कोणतीही गडबड होत नाही, घोटाळा होत नाही आणि त्यामुळे आपलं नुकसान होत नाही आणि आपलं जीवन सुधारतो आणि आपलं जीवन सुंदर होते. हा एकत्र कुटुंब पद्धतीचा भरपूर फायदा आहे. परंतु विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये सर्व कामे एकालाच करावी लागतात, म्हणून ती कामे चांगली होत नाहीत, सुरळीत होत नाहीत, व्यवस्थित होत नाही, म्हणून त्याचं नुकसान होतं, त्याला तोटा होतो. म्हणून एकत्र कुटुंब पद्धतीचा फायदा हा की वेळेची बचत होते आणि आपलं काम चांगल्या रीतीने होते. तसेच
एकत्र कुटुंब पद्धतीमुळे प्रेम वाढते, कारण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये प्रेमास चालना मिळते. एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे प्रेमाची भावना राहते, भावाभावामध्ये चांगले संबंध राहतात, भावाभावामध्ये प्रेमाचे संबंध राहतात. कारण भावाभावाचे भांडणं होत नाही, भावाभावाचे संबंध चांगले राहतात, भाऊ भावाची मदत करतात, भाऊ भावाला प्रेमाने त्याचं काम ऐकतात आणि एकमेकाची मदत करतात आणि त्यामुळे प्रेम टिकून राहते, प्रेम टिकून राहते. परंतु विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये काय असते, दोन्ही भाऊ अलग अलग राहतात. एका भावाचं एक कुटुंब असतं, दुसऱ्या भावाचं दुसरं कुटुंब असतं आणि त्यामुळे दोघांमध्ये दरी निर्माण होते, दोघांमध्ये वैमनस्य निर्माण होते आणि त्यामुळे प्रेम राहत नाही, दोघांमध्ये प्रेम राहत नाही. तर दोघांमध्ये राग राहतो, दोघांमध्ये चीड राहते, दोघांमध्ये वैमनस्य राहते, दोघांमध्ये वैर राहते आणि याचा फायदा दुसरे लोक घेत असतात. दोन्ही भावाच्या भांडणाचा दोन्ही भावाच्या वैरीचा फायदा दुसरे लोक घेत असतात. त्यांना वाटतं या दोघा भावाचं भांडण आहे म्हणून याचा फायदा ते दुसरे लोक घेत असतात आणि आपल्याला काही लावून दुसऱ्या भावाबद्दल काही लावून देतात आणि एकमेकाचे भांडणं अजूनच जास्त लावतात. म्हणून विभक्त कुटुंब पद्धती काहीच कामाची नाही, काही चांगली नाही. कारण विभक्त कुटुंब पद्धतीमुळे प्रेम टिकून राहत नाही आणि आपलं जीवन सुंदर होत नाही. परंतु एकत्र कुटुंब पद्धतीमुळे प्रेम टिकून राहतं आणि दोघा भावाचं प्रेम राहतं, दोघा भावाचे चांगले संबंध राहतात आणि दोघा भावाचं प्रेम टिकून राहतं. त्याच्यात वैमनस्य राहत नाही, वैर राहत नाही, तर चांगले संबंध राहतात, प्रेमाचे संबंध राहतात आणि त्यामुळे दुसरा कोणताही व्यक्ती त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही. कारण ही दोघांची एकता टिकून असते, दोघांचं प्रेम एकमेकावर असते, दोघांचे चांगले संबंध असतात. म्हणून दुसरा कोणताही व्यक्ती या दोन्ही भावाचा फायदा घेऊ शकत नाही, गैरफायदा घेऊ शकत नाही. त्यामुळे जीवन दुःखी होत नाही, नैराश्यमय होत नाही. हा फायदा एकत्र कुटुंब पद्धतीचा आहे. म्हणून एकत्र कुटुंब पद्धती फायदेशीर आहे, तर विभक्त कुटुंब पद्धती ही फायदेशीर नाही. म्हणून एकत्र कुटुंब पद्धती असली पाहिजे, कारण एकत्र कुटुंब पद्धतीमुळेच वेळ तर वाचतेच, त्याच्यानंतर प्रेम टिकून राहते, प्रेमाचे संबंध वाढतात, प्रेम टिकून राहते आणि प्रेम वाढते, एकमेकाविषयी सहानुभूती वाढते, प्रेम वाढते आणि एकमेकाची प्रेरणा मिळते. कारण संबंध चांगले असल्यामुळे, प्रेम टिकून असल्यामुळे दोघांची कामे व्यवस्थित होतात, पद्धतशीर होतात. म्हणून एकत्र कुटुंब पद्धती फायदेशीर आहे, तर विभक्त कुटुंब पद्धती ही फायदेशीर नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.